तर आपला आता काय झालेलं होतं, आपला टॉपिक लास्ट डिफेक्ट्स ऑफ आईज अँड देअर करेक्शन मध्ये ऍस्टिग्मॅटिझम पर्यंत झालेलं होतं. आता का थोडेसेच टॉपिक्स राहिलेत आपले आणि आज आपलं ऑप्टिक संपून जाईल. ओके, सो टुडे विल स्टार्ट विथ इंटरफरन्स ऑफ लाईट. याच्यावरती जर क्वेश्चन आला तर एप्लीकेशन बेस्ड येईल कि हा जो फिनोमेना होतोय हा कशामुळे होतोय, इसके ऊपर और ज्यादा कुछ नहीं पूछेगा यूपीएससी. सो कोणते फिनोमेना कशामुळे होता त्याच्यामध्ये हे इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये लिहा इंटरफरन्स मध्ये व्हेन टू लाईट वेव्स लिहा. व्हेन टू लाईट वेव्स of similar frequency having zero or constant phase difference propagate in a medium simultaneously in the same direction, then due to their superposition maximum intensity is obtained. At few points and minimum intensity at other few points त्याच्या खालच्या लाईन वरती लिहा पॅराग्राफ चेंज करून दिस फिनोमेना ऑफ redistribution of energy due to superposition of waves is called interference of light. आता सुपरपोजिशनचा अर्थ काय, त्याच्या अगोदर तुम्ही काय लिहिलंय ते एकदा वाचून घ्या. काय आहे स्वतःसाठी रीड करायचं, तुम्हाला काय समजलं त्याच्यामधनं. जोपर्यंत त्याच्यातनं काहीतरी अर्थ निघत नाही तोपर्यंत त्याला एकदा वाचा. त्याच्यामध्ये दोन शब्द असे आलेत की फेज डिफरन्स काय आहे आणि सुपरपोजिशन काय आहे हे मी तुम्हाला समजून सांगतो. बट त्याच्यामध्ये रिझल्ट काय मिळणार आहे ते कळतंय का तुम्हाला. कंडिशन काय काय आहे त्याच्यामध्ये, सगळ्यात पहिले मधलं काय काय होणार आहे ते सोडून द्या. तुम्हाला स्टार्टिंग कंडिशन तुम्हाला काय काय पाहिजे आणि एंडला काय काय भेटणार आहे एकदा ते बघा. स्टार्टिंग कंडिशन काय आहे,
सिमिलर फ्रिक्वेन्सीच्या दोन लाईट वेव्स आपल्याला पाहिजे, राईट. आणि त्यांच्यामध्ये काय पाहिजे, झिरो और कॉन्स्टंट फेज डिफरन्स. आता फेज डिफरन्स माहिती आहे का, तो फेज डिफरन्स बताने की जिम्मेदारी मी सांगतो. त्याच्यानंतर इन अ मीडियम सायमल्टेनियसली इन द सेम डायरेक्शन. ते कोणत्या डायरेक्शन मध्ये जाताना पाहिजे, सेम डायरेक्शन मध्ये जाताना पाहिजे. किंवा दे शुड कम फ्रॉम सेम ऑब्जेक्ट. म्हणजे एक ऑब्जेक्ट जर रेडिएट करत असेल तर टू लाईट वेव्स कॅन गो इन सेम डायरेक्शन पॅरलली इन दॅट वे. देन ड्यू टू देअर सुपरपोजिशन. आता सुपरपोजिशन काय असते ते पण मी आता सांगतो. वी हॅव सीन दिस कॉन्सेप्ट बट इसे ही सुपरपोजिशन कहते हैं, ये नहीं पता. Due to that superposition, maximum intensity is obtained at few points and minimum intensity at other few points. Right? काही ठिकाणी आपल्याला इंटेन्सिटी जी आहे ती मॅक्सिमाइज होऊन भेटेल तर काही ठिकाणी मिनिमाइज होऊन भेटेल. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, एनर्जी रिडिस्ट्रीब्यूट होऊन जाईल. काही हाय एंडला जाईल, काही लो एंडला जाईल, डिस्ट्रीब्यूट झाली ना. आणि यालाच काय म्हणणार आहे आपण, इंटरफरन्स ऑफ लाईट वेव्स. ओके. आता फेज डिफरन्स काय असतो ते बघा. तुम्हाला फेज डिफरन्स बाहेर थोडासा वेगळ्या याच्यामध्ये सांगतील, बट हाऊ आय हॅव अंडरस्टूड दिस कन्सेप्ट आय विल टेल यू इन दॅट. ओके. हा कोणत्या फंक्शनचा ग्राफ आहे, राईट, साइनचा. हा आहे कॉस थिटा. तर आपल्याला या दोघांमधला आता काय करायचं आहे, फेज डिफरन्स काढायचा. ही पण एक वेव्ह आहे, ही पण एक वेव्ह आहे का, राईट. आता दोघांमधला आपल्याला फेज डिफरन्स काढायचा. आपण काय म्हणलेलं आहे, फेज डिफरन्स कोणाचा, दोन लाईट वेव्स मधला. तर लाईट वेव्स पण आपण अशीच दाखवलेली आहे, फक्त हे एकच कंपोनंट झाला, दुसरा कंपोनंट त्याच्या परपेंडिक्युलर आहे, बरोबर का. सो एक कंपोनंट आपण धरून चालू. तर मला सांगा, दिस इज आवर साइन थीटा अँड दिस इज आवर कॉस थीटा. तर फेज डिफरन्स म्हणजे काय, एवढीच गोष्ट आहे की आता या साइन इथून सुरू होतोय आणि ऍट द सेम टाइम कॉस वरतून सुरू होतोय. तर फेज डिफरन्स म्हणजे फक्त एवढीच गोष्ट आहे की या साइनला आणखी किती पुढे जावं लागेल. आता हे किती झालं इथे, हे किती होत असते, π/2, राईट. दिस इज पाय, दिस इज 3π/2 अँड दिस इज 2. एवढं आपल्याला माहिती, पुढच्याची गरज नाही. आणि फेज डिफरन्स नेहमी 0 to 2π मध्येच आहे ना, ठीक आहे. तर इथून सुरू झाला. आता साइनला किती पुढे जावं लागेल, व्हेन इट विल स्टार्ट बिहेविंग लाईक कॉस थिटा. 90 डिग्री पुढे जावं लागेल. दोघांमधला फेज डिफरन्स झाला 90 डिग्री. बस, बाकी काहीच नाही. त्याच्यामुळे आपण तिथे काय लिहिलेलं आहे, सेम फ्रिक्वेन्सी लिहिलंय, हॅव्हिंग सिमिलर फ्रिक्वेन्सी. सिमिलर म्हणजे काय, ऑलमोस्ट सेम, बरोबर. तुम्ही सिमिलॅरिटी आणि कॉन्ग्रुअन्सी शिकलेत ना ट्रायंगलची. सिमिलॅरिटी मध्ये काय होतं, फक्त आकार छोटा मोठा होता, बाकी सगळ्या प्रॉपर्टीज सेम होत्या, बस सेम थिंग. त्यांचं अँप्लिट्यूड वर खाली असू शकतं बट फ्रिक्वेन्सी सेम राहील. आणि यालाच काय म्हणणार आहे आपण, ह्या जो 90 डिग्री बनवला आपण, की साइनला आता 90 डिग्री आणखी पुढे जावं लागेल, व्हेन इट विल स्टार्ट बिहेविंग लाईक कॉस थिटा, बरोबर. म्हणजेच काय झालं, यांचा दोघांचा फेज डिफरन्स किती आलाय, 90 डिग्री. एवढंच कॅल्क्युलेट करायचं असते फेज डिफरन्स मध्ये. तुम्हाला 12th मध्ये त्याच्यामध्ये आणखी काहीतरी खाड्याकुटाने करून देतील आपल्या इंडियामध्ये, थोडस इतकंच आहे. हाच असतोय फेज डिफरन्स. आपल्याला फेज डिफरन्स किती पाहिजे, 0 or constant, right. Mostly it is favorable or the best effect will be seen when it is 0 degree. आता बेस्ट इफेक्ट 0 डिग्रीला का बरं दिसून येईल ते मी सांगतो तुम्हाला. आता एक आणखीन एक पुढे एक शब्द वापरलेला आहे आपण, सुपरपोजिशन वापरलाय. आता सुपरपोजिशन काय तर ते बघा. आता हा वरचा ग्राफ मी जशाला तसाच ठेवतो and I will draw another
तर काय होणार आहे, जेव्हा ह्या वेव्ह सेम सोर्स पासून निघणार आहे आणि ह्या वेव्ह जेव्हा दोन्ही ऍड होतील तर तेव्हा काय होईल, रेझोनन्स मध्ये बघितलं होतं आपण काय होतं रेझोनन्स मध्ये, जेव्हा फ्रिक्वेन्सीज मॅच होऊन जातात, when the frequency natural frequency of the body and the external frequency matches, तर तेव्हा काय होतं बघा, चेक करा बुक असेल तर. साऊंड मध्ये, साऊंडच्या अगोदर वेव्ह मोशनचा अगोदरचा टॉपिक आजचा आहे. तुम्हाला रेझोनन्सचा एक व्हिडिओ पण टाकलेला आहे ग्रुपवरती, बघितला का? काय कळलं त्याच्यामधनं, क्या समझ में आया आवाज? साऊंडच्या अगोदर SHM चा लास्ट टॉपिक. पुढचं पेज दाखव. काय समजून आलंय आता? अरे तिथून काय समजून येत आहे, हे दोन वेव्स ऍड केल्याच्या नंतर काय होईल आणि त्याच्यामध्ये काय लिहिलंय थेरी? ना रेझोनन्सची. अरे रेझोनन्सची थेरी, एम्प्लिट्यूड काय होणार आहे, इंक्रीज होणार आहे. तर आता काय होईल, ये वेव कुछ ऐसे दिखने लगेगी, एम्प्लिट्यूड इंक्रीज झाल्यामुळे. तर काय झालंय आता, रिडिस्ट्रीब्युशन ऑफ एनर्जी, समवेअर इट इज हाय, समवेअर इट इज लो, हेच लिहिलंय आपण थेरी मध्ये. त्याच्यामुळे आपल्याला काय सांगितलेलं आहे, कॉन्स्टंट और ऑलमोस्ट झिरो फेज डिफरन्स आपल्याला लागणार आहे आणि फ्रिक्वेन्सी कशी पाहिजे, तर ऑलमोस्ट सेम फ्रिक्वेन्सी पाहिजे आपल्याला, बरोबर का? त्याच्यामुळे काय होणार आहे, ॲट सम टाइम्स विल गेट द मॅक्सिमम एनर्जी अँड समटाइम्स वी गेट द मिनिमम एनर्जी. आणि अगोदर ओरिजिनल एनर्जी कशी आहे, इट इज कॉन्स्टंट, जेवढी वरती आहे तेवढीच खाली आहे. सो आपल्याला जेव्हा हे कॉन्स्टंट असते तेव्हा आपल्याला दिसणार नाही, बट व्हेन एव्हर इट विल इंक्रीज और डिक्रीज टू द मॅक्सिमम देर विल बी इंटरफरन्स ऑफ लाईट. आणि इंटरफरन्स ऑफ लाईट, तर आता हे सुपरपोजिशन सांगत राहिलं ना, तर हे दोघांना ऍड करून जे आपल्याला रिझल्टंट आलंय, दिस इज कॉल्ड एज अ सुपरपोजिशनिंग. ये बता नहीं रहेगा है ना. सुपरपोजिशनिंग म्हणजे काय, सेम सेम वाले ऊपर जाएंगे और नीचे नीचे वाले नीचे आएंगे, यालाच म्हणणार आहे सुपरपोजिशनिंग ऑफ वेव्स. फेज डिफरन्स कळाला काय होतं, अगोदर सांगितलं की एका वेव्हला आणखी किती पुढे किंवा किती मागे जावं लागेल दुसऱ्या वेव्ह सोबत मॅच करायला, त्यालाच काय म्हणणार आहे आपण, फेज डिफरन्स. आणि सुपरपोजिशन काय राहील, तर दोन वेव्हचं जेव्हा ऍडिशन होईल, व्हॉट एव्हर विल बी द रिझल्टंट, त्याच्यामध्ये कुठे इन्क्रीज भेटतंय कुठे डिक्रीज भेटतंय ते बघणं म्हणजे काय झालं आपलं सुपरपोजिशनिंग ऑफ वेव्स. समजले सुपरपोजिशन म्हणजे काय, तर इसके आगे और कुछ भी नहीं है सुपरपोजिशन में, ते फक्त नाव भारी द्यायचं, असं वाटतं काहीतरी मोठं कन्सेप्ट असेल, काही नाही, फक्त एवढंच आहे. तर ह्या दोन गोष्टी समजल्याच्या नंतर आता पुन्हा एकदा डेफिनेशन वाचून बघा, थोड़ा एक बार आपके लिए. फक्त इथपर्यंत जरी समजलं ना तरी खूप आहे. शेवटीला काय झालं त्याच्यामध्ये, वाचलंय काय आहे त्याच्यामध्ये, काय सांगितलेलं आहे, जेव्हा फेज डिफरन्स मिनिमम असेल किंवा कॉन्स्टंट असेल आणि फ्रिक्वेन्सी सिमिलर असेल, तर व्हॉट विल गेट मॅक्सिमम इंटेन्सिटी ॲट सम पॉइंट अँड मिनिमम इंटेन्सिटी ॲट सम पॉइंट. आणि ते एनर्जी काय झाली आहे, रिडिस्ट्रीब्यूट झालेली आहे. आता त्याच्यामध्ये पुढे लिहा, the points of maximum intensity, खालच्या लाईन वरती, the points of maximum intensity are called constructive interference. The points of
maximum intensity are called constructive interference. आणि तेच आता मिनिमम इंटेन्सिटी वाले काय राहतील, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. तर मग आता हे दिसणार कुठे, हे तर कळालं की दोन सेम वेव्स येतील तेव्हा त्यांचे इंटेन्सिटी वाढेल, सगळं होईल. अभी ये दिखेगा कहाँ पे, याच्यामध्ये ज्या खाली आता एक्झाम्पल्स, आणि 90 to 95% चांसेस आहे अगर यहाँ से क्वेश्चन बनता है तो वो एग्जाम्पल से ही बनेगा. हे याचे चान्सेस फार रेअर आहेत. आणि जर हा क्वेश्चन येतोय, इफ सच टाइप ऑफ क्वेश्चन comes in your exam, this will come into the category of difficult questions. So if you are able to solve, do solve, but if not, then it is better to leave the question and move forward. Example मध्ये लिहा, number 1, when kerosene oil, kerosene म्हणजे काय, रॉकेल, or some people say it as gaslit or gaslit. Kerosene oil sprayed when kerosene oil sprayed on water surface, it seems to have different colors. It seems to have different colors because of interference of light. It seems to have different colors because of interference of light. बघितलंय कधी रॉकेल किंवा समटाइम्स इवन पेट्रोल जेव्हा पाण्यामध्ये पडतं तर इट गिव्स डिफरंट कलर्स. तर रॉकेलचं पण इट विल एमिट सम लाईट, पाण्यामधून पण लाईट येईल, आपली व्हाईट लाईट पण राहील एअर मधली. तर हे जेव्हा दोन्ही तिन्ही एकत्र येतील तर त्याच्यामुळे काय होणार, देयर विल बी इंटरफरन्स ऑफ लाईट. वी विल गेट मॅक्सिमम इंटेन्सिटीज ॲट सम पॉइंट अँड मिनिमम इंटेन्सिटीज ॲट सम पॉइंट, अँड बिकॉज ऑफ दिस वी विल सी डिफरंट कलर्स. बघितलंय ना कधी, असं निळ्या रंगाचं दिसतं बघा, निळं आणि ब्ल्यू एंड टाइप दिसतं आपल्याला. सो दिस इज बिकॉज ऑफ द इंटरफरन्स ऑफ लाइट. आणखी सेकंड लिहा, इट इज ऑलमोस्ट सेम बट बस सबस्टेंस बदल गया. सोप बबल्स have different colors in sunlight. दिसतं ना सावनीवरती पण असं गोल 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 फिरताना दिसतं थोडंसं. दॅट इज बिकॉज ऑफ द इंटरफरन्स ऑफ लाईट ओनली. नेक्स्ट लिहा, डिफ्रॅक्शन, DI. डिफ्रॅक्शन हा DI राहील, DE नाही, DIFF. diffraction of light. याच्यामध्ये तुम्हाला 12th मध्ये जास्त डीप मध्ये राहील कन्सेप्ट. याच्यामध्ये तुम्हाला न्यूमरिकल्स वगैरे राहील, विच इट विल नॉट बी आस्क्ड इन आवर एक्झाम. त्याच्यामध्ये तुम्हाला फ्रिक्वेन्सी दिल्या जाईल, वेव्हलेंथ,
अँड ऑल दॅट विल बी गिवन फॉर सम लाईट. आणि त्या लाईटसाठी किती डिफ्रॅक्शन होईल, किती काय होईल ते तुम्हाला 12च्या याच्यामध्ये कॅल्क्युलेट करावं लागेल. बट फॉर आवर एक्झाम इट विल जस्ट बी आस्क्ड इन टर्म्स ऑफ थेअरी किंवा इम्प्लिमेंटेशन बेस्ड, की जर हे होतंय तर याच्या मागे रिझन काय. ओके, सो डिफ्रॅक्शन साठी लिहा, थेरी लिहा. कुछ भी नहीं है, डिफ्रैक्शन मतलब बहुत सीधी बात है, लिहिल्यानंतर कळेल काय आहे. देखो एक बार, द फिनोमेना ऑफ बेंडिंग ऑफ लाइट, द फिनोमेना ऑफ बेंडिंग ऑफ लाइट around the corners bending of light around the corners and spreading of light within the geometrical shadow of opaque objects it's called diffraction of light. काय कळालं याच्यामध्ये, काय होणार आहे डिफ्रॅक्शन मध्ये. बताओ काय लिहिलं तुम्ही आता. अरे सांगा ना, काय ते सांगा. बस, बेंड कुठे होणार आहे, अराउंड द कॉर्नर्स. सो जेव्हा आपण एक ओपेक ऑब्जेक्ट आहे रस्त्यामध्ये, तो ओपेक ऑब्जेक्टच्या कॉर्नरला काय होणार आहे, लाईट प्रत्येक वेळेस बेंड होणार आहे. अँड दॅट बेंडिंग इज कॉल्ड ॲज डिफ्रॅक्शन ऑफ लाइट. एवढंच आहे. और कुछ नहीं पूछेगा यूपीएससी, मेरे पे भरोसा है तो करो, नहीं तो फिर मेलेडी खाओ, खुद जान जाओ. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये आणखीन एक पॉइंट लिहा फक्त, कि भाई यहाँ से भी क्वेश्चन आ सकता है अगर आया तो. कारण डिफ्रैक्शन इट इज वेरी रेयर कि यूपीएससी वहां पे टच करेगा, बट इफ इट आस्क्स यू शुड बी एबल टू आंसर. त्याच्यामध्ये लिहा डिफ्रॅक्शन इज ग्रेटेस्ट. Diffraction is greatest when the size of the gap is similar to the wavelength of the wave. Is similar to the wavelength of the wave. ओके. आता हे जे लास्टचा पॉइंट आपण लिहिलेला आहे, तर ते कसं आता बघा. हे आहे एक स्क्रीन. ठीक आहे, दिस इज अ स्क्रीन. दिस इज अ स्लिट. स्लिट म्हणजे काय, इथून इकडे जाण्यासाठीची जागा, छोटीशी जागा. ठीक आहे. इधर क्या है, वी हैव सम सोर्स ऑफ लाइट. ओके, एक सिस्काचा लाईट आहे इकडे. बस, त्याच्यामुळे काय होईल आता, उजेड पडेल.
उजेड पडल्याच्या नंतर काय होईल, याच्यात अशा लाईट वेव्स बाहेर निघतील. अरे लाईट साईडला लागला का? आता आपण काय केलंय, लाईट केलाय चालू. आता समजा लाइट वेव्स बाहर निकतील. सो कई वेव्स आता इधर जाएंगे, कुछ वेव्स इधर जाएंगे, कुछ वेव्स इधर जाएंगे, इधर भी जाएंगे. आणि काही वेव्स आता काय होतील, याच्यातनं पण पास होतील. बरोबर. आता याच्यातनं जेव्हा ते पास होतील, जर ही स्लिट जी आहे इट वॉज व्हेरी स्मॉल, तर ही वेव्ह याच्यातनं पास होण्याचे चान्सेस किती होते? इट वॉज व्हेरी रेअर, खूप कमी गेली असते. राईट. आता ही कशी आहे, इट इज नाउ सफिशियंट. आपण काय लिहिलेलं आहे लास्ट स्टेटमेंट वाचा. कशी पाहिजे आपल्याला, गॅप कसा पाहिजे, सिमिलर टू द वेव्ह लेंथ. राईट. म्हणजे पूर्ण वेव्ह त्याच्यातनं पास झाली पाहिजे एवढं आपल्याला पाहिजे. का बरं? आता बघा, जेव्हा एक वेव्ह अशी इथून जाईल तर काही वेव्ह आता इथून बेंड व्हायला चालू होतील. सो बेंड ते इकडे होतील अशा, आणि इथे आपल्याला एक दिसेल, इथे लाईट पडेल. काही वेव्स इथून जातील, काही वेव्ह आणखी जास्त बेंड होतील, तर आपल्याला इथे लाईट दिसेल. आणि मध्ये काय दिसेल, तर मध्ये देअर विल बी डार्कनेस. काही वेव्स, लाईट वेव्स आता इकडून निघतील, इथे जातील, तर इथे सुद्धा डार्कनेस असेल. सॉरी, इथे लाईट पडेल. सिमिलरली इकडे पण लाईट जाईल, इथे लाईट पडेल, पण मध्ये काय असणार, इथे देअर विल बी डार्कनेस. सो तुम्हाला असं डार्क लाईट, डार्क लाईट, डार्क लाईटचे असे कॉम्बिनेशंस मिळतात. आता हे कसं, तर ये मेरे टाइम पे मुझे भी इतना नहीं समझ में आया था. हे प्रॅक्टिकली जास्त व्यवस्थित समजून येतं. ठीक आहे. जे मला नंतर इंजिनिअरिंगला दाखवलं होतं. आता तुम्हाला जर कॉलेजमध्ये दाखवलं, आमचं तर कोरोनामध्ये गेलं होतं. सो इफ यू आर एबल टू सी दिस प्रॅक्टिकली, देन ओनली यू विल सी की भाई हाँ सच में ऐसा होता है. असं वाटतं ना, हे क्या खाली पुलाव पका रहे है ना, असं थोडी होणार आहे, बट ऐसा होता है. when you will see practically, then only you will realize कि हाँ हे खरंच असं होतं. तब तक तो मुझे तो यकीन ही नहीं होता था, हाँ ये तो कुछ भी बोल रहे हैं. ठीक है. तो असं होत असतं. यू विल सी डार्क लाईट टाइप ऑफ स्ट्रिप्स. त्याच्यामुळे तुम्हाला हे पण विचारलं जातं की नंबर ऑफ स्ट्रिप्स किती फॉर्म होईल, त्या दोन स्ट्रिप्स मधलं डिस्टन्स किती राहील, स्क्रीन किती दूर ठेवावं लागेल तेव्हा एवढ्या नंबर ऑफ स्ट्रिप्स फॉर्म होतील. एवढे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला तुमच्या सीईटीला जेईईला विचारलं जातं. ओके. अभी हमें इससे कोई मतलब नहीं, हमें सिर्फ इतना पता होना चाहिए कि अगर कॉर्नर पे लाइट बेंड हो रही है तो उसे क्या कहेंगे, डिफ्रैक्शन ऑफ लाइट. हे तुम्हाला जरा 12th पार्ट आहे, हे तुम्हाला जेईई आणि सीईटीला मोस्टली विचारलं जातं त्याच्यावरती क्वेश्चन. बोर्ड्स आई एम नॉट हैविंग दैट मच आइडिया, बट उसमें पूछा जाएगा. त्याच्या आता हे लिहा एक्झाम्पल्स. आता हे जे आहे याचं डे टू डे लाईफ मध्ये नाही दिसून येत, बिकॉज दिस इज व्हेरी मायक्रो कन्सेप्ट, खूप स्मॉल लेवल वरती दिसून येते. ओके. त्याच्यामध्ये ड्यू टू डिफ्रॅक्शन एक्झाम्पल्स मध्ये लिहा. ड्यू टू डिफ्रॅक्शन, हाय क्वालिटी मायक्रोस्कोप्स show blurred images. ठीक आहे. इथपर्यंत मायक्रोस्कोप म्हणजे खूप स्मॉल स्केल वरती हे दिसून येईल. आणि डिफ्रॅक्शन जे तुम्हाला लाईटचे पण जे ब्लॅक अँड व्हाईट स्ट्रिप्स जे बघायचे असतात ना, दॅट इज ऑल्सो सीन अंडर मायक्रोस्कोप ओनली. खूप स्मॉल याच्यामध्ये दिसून येतं. वी कॅनॉट सी इट विथ नेकेड आईज. इट इज पॉसिबल, बट आय डोंट नो व्हॉट काइंड ऑफ काय म्हणतात त्याला, सेटअप करावं लागेल त्याच्यासाठी. नेक्स्ट लिहा आता डोपलर्स इफेक्ट. हे भी एक कन्सेप्ट आहे जे तुम्हाला विचारलं जाईल की हे कुठे इम्प्लिमेंट करावं लागेल. आता डोपलर्स इफेक्ट तुम्हाला साऊंड मध्ये पण दिसून येतो आणि
लाइट मध्ये। अभी दोनों जगह कैसे मैं बताता हूँ। आता सपोज आपण कुठेतरी गावाला जायचं ठरवलं, ठीक आहे, आपण 5-6 घंटे प्रवास केला, मग काय करतो आपण, एक ब्रेक घेतो चहा पिण्यासाठी, जेवण करण्यासाठी, आपण गाडी कुठेतरी रस्त्याच्या किनारी लावतो। मग काय होतं, रस्त्यावरनं बाकीच्या गाड्या तर जात असतात। आता कोणी जर एखादी गाडी हॉर्न वाजवत जोरात गेली तर आवाज कसा येतो, ती गाडी असा आवाज करत गेलीये का, नाही ना, कॉन्स्टंट आवाज करत गेलीये, बट असा आवाज का आला आपल्याला वेगळा, दॅट वॉज बिकॉज ऑफ द मोशन ऑफ द कार। जो साऊंड वेव्ह आपल्यापर्यंत पोहोचत होती ती एक फिक्स स्पीडने येत होती, बट त्या स्पीडला काय झालं, जेव्हा आणखीन ती गाडी स्पीडने चालत होती त्याच्यामुळे काय झालं, त्या सोर्स आणि त्या वेव्ह मोशन मध्ये रिलेटिव्ह मोशन तयार झाला। आता सोर्स मध्ये, रिसिव्हर मध्ये आणि त्या वेव्ह मध्ये देर इज सम मोशन। अगोदर काय होतं, आपला ऑब्जेक्ट स्टील होता, आपला सोर्स पण स्टील होता, म्हणजे जो रिसिव्हर होता तो पण एका ठिकाणी थांबून होता आणि सोर्स जो होता तो पण एका ठिकाणी थांबून होता। पण आता ह्या केसमध्ये काय झालं, आयदर सोर्स मोशन मध्ये येईल किंवा रिसिव्हर मोशन मध्ये येईल, दोघांपैकी कोणी पण एक जेव्हा मोशन मध्ये येईल तेव्हा आपल्याला डॉपलर इफेक्ट बघायला मिळतो। आता एखादी ट्रक जरी आपल्या जवळून गाडी जाताना ट्रक जरी जवळून किंवा दुसरी कार जरी जवळून हॉर्न वाजवत गेली तर आपल्याला आवाजामध्ये चेंज ऐकू येतो, दॅट ओनली अँड ओनली हॅपन्स बिकॉज ऑफ द डॉपलर्स इफेक्ट। डॉपलर्स इफेक्ट तेव्हाच होतो व्हेनेवर देयर इज रिलेटिव्ह मोशन बिटवीन सोर्स अँड रिसिव्हर। मग आता हे तर झालं फक्त ऐकण्यासाठी की साऊंड असा ऐकायला आला, मग याच्यामध्ये डॉपलर्स इफेक्टचं काम काय आहे, ऐकायला येतंय, संपला ना विषय, भारी ऐकायला आलं, बट याचा यूज मोस्टली कुठे होतो, इट इज यूज इन द एरोप्लेन्स। आता एअरपोर्ट तर स्टील आहे एका ठिकाणी, बट विमान त्याच्याकडे येत आहे, विमान स्पीडमध्ये येणार खूप, बरोबर, हळू स्पीडमध्ये आलं तर खाली नाही पडायचं का, तो फास्ट येणार आहे, तर त्याच्यामुळे काय होईल, आता जे सिग्नल त्यांनी तिकडनं एक फिक्स्ड फ्रिक्वेन्सीने पाठवली आहे ते याच्यापर्यंत एक वेगळ्या फ्रिक्वेन्सीने पोहोचणार आता, बिकॉज इट इज मुव्हिंग फास्ट, त्याला फ्रिक्वेन्सी ते वाढून भेटल। कळलं काय बोलतोय मी, कसं काय, तर जस्ट इमॅजिन करा की एक फ्रिक्वेन्सी आहे दिस वन, इट इज मुव्हिंग विथ सम स्पीड 300 मीटर्स पर सेकंड चालले, आपण स्मॉल स्केलवर घेऊ, ही 300 मीटर्स पर सेकंडने ही या फ्रिक्वेन्सीचा एक वेव्ह इकडे चालली आहे आणि कोणी 150च्या स्पीडने इकडून इकडे येत आहे, इट इज कमिंग विथ 150 मीटर्स पर सेकंड ऑफ स्पीड। तर मला सांगा आता ही स्पीड किती होईल, त्याला फ्रिक्वेन्सीची स्पीड किती जाणवेल, त्या वेव्हची स्पीड किती जाणवेल, 450, हाँ इतकी जाणवेल का, भाई ये तो 450 के स्पीड से आ रही है, बट आपण कितीच्या स्पीडने सोडली आहे, 300। आता स्पीड वाढली आहे, मला सांगा वेव्हलेंथ चेंज झाली आहे का, नाही, मग इन्क्रीज काय झालंय, फ्रिक्वेन्सी। आणि मी तुम्हाला काय सांगितलं होतं, कोणत्या पण आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम शिकलं त्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी काय होतं, फ्रिक्वेन्सी वॉज लाईक द आयडेंटिटी ऑफ एनी कलर। तसंच ज्या फ्रिक्वेन्सीने आपण पाठवले ती एक आयडेंटिटी होती, तर ती आयडेंटिटी ओळखायसाठी आपल्याला हा डॉपलर्स इफेक्ट चेक करायचा असतो, हे जे स्पीडमध्ये चेंज झाला इकडे आपल्या रिसिव्हरला जे ह्या स्पीडने पोहोचली आहे लाईट आता, तर ती आपल्याला त्याला ओरिजिनली कितीनी पाठवली होती ते त्याला सांगावं लागतंय, त्याच्यासाठी आपल्याला डॉपलर्स इफेक्ट लागतो। कळलं आता का बरं यूज केला जात होता। आता विमान या साईडने येत आहे तर विमानाला जी आपण फ्रिक्वेन्सी इकडनं पाठवली ती दुसरं इंटरप्रेट करेल काहीतरी, बरोबर, तर ती जे दुसरं इंटरप्रेट करतायत त्याला पुन्हा डिक्रिप्ट करून आपल्याला विमानाच्या कॉकपिटमध्ये जे कोणी पायलट बसलेलं असतंय त्याला सांगावं लागतं। त्याच्यामध्ये विमानाची स्पीड किती आहे, तिकडनं काय फ्रिक्वेन्सीने पाठवलेलं आहे, हे सगळं स्टँडर्डाइज केलेलं असतं, म्हणजे तिकडनं याच फ्रिक्वेन्सीने येणार आणि विमानामध्ये त्यांच्या स्पीडवरती डिपेंड असून मग ते पुढे त्याला डिक्रिप्ट केलं जातं। कळलं, याचा मेन इफेक्ट कुठे आहे, तर सिमिलरली कोणते पण आता साधे कमर्शियल प्लेन तरी हळू उडतात, फायटर जेट तर स्पीड त्यांची आणखी नसते, त्यांना आणखी इफेक्टिव्ह कम्युनिकेशन झालं पाहिजे ना, कारण तिथे फ्रॅक्शन ऑफ सेकंड्सचा खेळ असतोय सगळं, बरोबर। सो डॉपलर्स इफेक्ट इथे यूज केला जातो। अभी उसमें लिखो
whenever there is a relative motion, whenever there is a relative motion, whenever there is a relative motion between a source of light, between a source of light and observer, between source of light and observer, the apparent frequency, the apparent frequency of the light received, असं करा, of wave करा, wave करा, of wave received by observer, of wave. आपण वेव का म्हणलं कारण आपण साऊंड मध्ये पण दिसून येतं आपल्याला, सो विल यूज अ जनरल टर्म वेव. रिसिव्ड बाय ऑब्झर्वर इज डिफरंट फ्रॉम ट्रू फ्रिक्वेन्सी, is different from true frequency of the wave. बस हेच काय आहे, दिस इज ऑल अबाउट डोपलर्स इफेक्ट. जेव्हा रिलेटिव्ह मोशन येणार, फ्रिक्वेन्सी बदलली म्हणून आपल्याला जाणवणार, अँड दॅट चेंज इज ओनली कॉल्ड ॲज डोपलर्स इफेक्ट. तर ह्या केसमध्ये काय झालं होतं की लाईट वेव्ह जी होती इट वॉज मुव्हिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट, बरोबर, इकडून इकडे चालली होती, आणि आपलं ऑब्जेक्ट कुठून येत होतं, इट वॉज कमिंग फ्रॉम राईट टू लेफ्ट. त्याच्यामुळे काय झालं होतं, फ्रिक्वेन्सी आपल्याला इन्क्रीज झाली होती, हो की नाही. सो दिस इन्क्रीज इन फ्रिक्वेन्सी, तर फ्रिक्वेन्सी कोणाची जास्त असते, रेडची की ब्ल्यूची? हा, ब्ल्यूची जास्त असते, राईट. तर दिस whenever there is increase in frequency it is called as blue shift, and whenever there will be decrease in frequency तेव्हा त्याला काय म्हणणार आहे आपण आता, आणि फ्रिक्वेन्सी इन्क्रीज करायसाठी त्या रिसिव्हरचं आणि सोर्सचं मोशन कसं पाहिजे, एकमेकांकडे पाहिजे की अवे पाहिजे, एकमेकांकडे पाहिजे, तेव्हाच आपल्याला फ्रिक्वेन्सी इन्क्रीज झालेली दिसून येईल. तो लिखो इसमें, हे पण तुम्हाला याच्यामध्ये येईल मोस्टली. हे हा वाला पार्ट जो मी आता सांगितला इट इज व्हेरी रेअर कि भाई ये क्वेश्चन तुम्हें क्वेश्चन पेपर में दिखेगा, कारण आतापर्यंत नाही आहे. नवीन यूपीएससी ला काय आणायचं वी कॅनॉट से, कभी भी कुछ भी पूछ सकते हैं यूपीएससी. ओके, याच्यामध्ये लिहा व्हेन सोर्स अँड ऑब्झर्वर, व्हेन सोर्स अँड ऑब्झर्वर अप्रोच ईच अदर, अप्रोच ईच अदर म्हणजे काय, जेव्हा ते एकमेकांकडे येतात. There is increase in frequency, there is increase in frequency. This is full stop करून लिहा, full stop. This is blue shift oblique positive shift, blue shift oblique this is
ब्ल्यू शिफ्ट और पॉझिटिव्ह शिफ्ट. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट त्याच्यामध्ये काय होईल, वेन दे मूव्ह अवे और मूव्ह अवेच करा. सेकंड याच्यामध्ये वेन सोर्स अँड ऑब्झर्वर मूव्ह अवे फ्रॉम इच अदर, move away from each other, there is decrease in frequency. This is called as red shift or negative shift. हाँ झाले लिहून इथपर्यंत. आता इसके बाद नेक्स्ट हेडिंग डालना पोलराइजेशन. अभी ये पोलराइजेशन शुरू करने से पहले आपण काय बघू, ठीक आहे. लास्ट पर्यंत दिसते का मला सांगा, दिसते का लास्ट पर्यंत? काहीच दिसत नाहीये. ठीक आहे, आता बघा पुढे काय. शांत बसा फक्त, आवाज नको. शीट से छुपा सकता है. एक तो समझ चलो ट्विस्ट ये है कि आपको इसका नहीं, एक ट्रांसपेरेंट शीट का इस्तेमाल करना है. अब कौन ट्राई करना चाहेगा? आ जाओ. नहीं, इससे तो नहीं हो रहा है. ये वाला कलर ठीक है, ये वाला कलर. दो ही शीट यूज करनी है लेकिन. हाँ नहीं हो रहा. अरे तू ये पराठा बनाएगी तो हो ही जाएगा ना. बेटा ऐसे पूरा कर. चलो चलो शीट की ऐसी करनी है. तो मैं ट्राई करता हूँ. छुप गया? नहीं छुपा. चेक करना जरा. तो ऐसे कैसे दो ट्रांसपेरेंट शीट्स को सही एंगल पे लगाने से ये सिर्फ गायब हो जाता है. टॉपिक का नाम लिखिए, पोलराइजेशन ऑफ लाइट. दिलाय का तुम्ही? कौन इस एप्पल को काय केलं त्यांनी त्याच्यामध्ये? ऍपलला गायब केलाय ना, जादू है ना, जादू करून दाखव. त्याच्यामध्ये काय असतं बघा, आपण काय बघितलं, लाईट वेव्ह काय आहे, व्हॉट टाइप ऑफ वेव्ह इज अ लाईट ट्रान्सवर्स, आणि त्याच्यानंतर इट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रिक कंपोनंट असतंय, एक मॅग्नेटिक कंपोनंट असतंय, अँड दिस बोथ आर परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन. एक असं व्हायब्रेट करते तर दुसरं आडवं व्हायब्रेट करेल, आणि कसे जाणार ते या डायरेक्शन मध्ये जाणार, बरोबर. तर त्याच्यामध्ये काय होत असते, आता दरवेळेस लाईट अशी गरजेची आहे का की ह्याच अँगलवर राहील अशी, की इकडे पण 90 इकडे पण 90. याला मी जर असं केलं तर, असं केलं तर कोणत्या पण अँगलवरती राहू शकतं हे असं. म्हणजे व्हायब्रेशन असे पण येऊ शकतात, आडवे पण येऊ शकतात, 45 डिग्री, 30, 15, 28, 39 कोणत्या पण डिग्रीवरती येऊ शकतात. असं काही गरजेचं आहे का की याच याच्यावरती आली तर येईल? नाही. तर याच्यामध्ये यांनी काय केलेलं आहे बघा. आता पोलरायझेशन म्हणजे काय, की एका पर्टिक्युलर अँगल वरती येणारी जी लाईट असते त्याला कॅन्सल आउट करून टाकायचं, म्हणजे त्याला काय म्हणणार आपण, पोलरायझेशन. म्हणजे एका पर्टिक्युलर अँगल वरती जी येणारी लाईट आहे, समजा ह्या अँगल वरती आपल्याला जे लाईट वेव्ह येणार आहेत त्यांना आपण कॅन्सल आउट करून टाकलं, मग काय होईल, लाईट आपल्यापर्यंत पोहोचणार, बट जे ह्या अँगल वरती जे व्हायब्रेट करत येत आहेत ते आपल्यापर्यंत नाही पोहोचणार. बाकी तो अँगल सोडून बाकीचे सगळे अँगल्स आपल्यापर्यंत पोहोचणार. तर यांनी काय केलं, आता 90 डिग्री वरती असतात असे, तर एक 90 डिग्री असा आणि दुसरा 90 डिग्री पुन्हा त्यांनी असा उलटा रोटेट करून आणला. तर त्याच्यामुळे काय झालं, जी लाईट रे आपल्यापर्यंत पोहोचायची होती ती पूर्णपणे ब्लॉक झाली. म्हणजे त्याचे हे वाले कंपोनेंट्स पण ब्लॉक झाले और इधर के हे वाले भी कंपोनेंट्स ब्लॉक झाले. समजलं त्याच्यामध्ये त्याचं का झालं तर. आणि हे जेव्हा आपण ब्लॉक करतो, धिस ब्लॉकिंग ऑफ लाईट इज इटसेल्फ कॉल्ड ॲज पोलरायझेशन ऑफ लाईट. ओके, लिहा त्याच्यामध्ये आता
अभी जब तुम लिखोगे तो थ्योरी में भी यही सब आएगा की लाईट व्हायब्रेट्स इन ऑल डायरेक्शन, एका डायरेक्शन मधले लाईट वेव्स कॅन्सल आउट करणं म्हणजेच पोलरायझेशन. आता याच्यामधलं इंटरनल अशी एक एक पूर्ण असं झूम करून नाही दाखवू शकत मी त्या शीट मध्ये काय म्हणून, तो ये अभी तुम्हें समझना ही पड़ेगा कि हाँ ये ऐसा ही होता है. त्याच्यामध्ये लिहा द फिनोमेना ऑफ रेस्ट्रिक्टिंग, द फिनोमेना of restricting, the phenomena of restricting electric vectors of light into a single direction, यालाच काय म्हणतो आपण, पोलरायझेशन. एका पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये येणारी जी काही लाईट वेव्ह आहे, आता इथे काय लिहिलंय आपण, इलेक्ट्रिक वेक्टर. मला सांगा, चेंजिंग इलेक्ट्रिक फील्ड इज अ सोर्स ऑफ चेंजिंग मैग्नेटिक फील्ड एंड चेंजिंग मैग्नेटिक फील्ड इज अ सोर्स ऑफ चेंजिंग इलेक्ट्रिक फील्ड. सो दोनों में से हमने किसी एक को भी रोक दिया तो दूसरा जनरेट हो पाएगा नहीं. अगर दूसरा जनरेट नहीं होगा तो पहला भी जनरेट नहीं. म्हणजे पूर्णपणे थांबलं, एकाला थांबवलं तर इट्स द सेम थिंग की आपण एका डायरेक्शन वरती येणारी लाईट वेव्ह आपण थांबवतो आहे. अँड दिस इज ओनली कॉल्ड ॲज पोलरायझेशन. नेक्स्ट लाईन वरती लिहा की ऑर्डिनरी लाईट has electric vectors in all possible directions, म्हणजे काय, पूर्ण 360 डिग्री मध्ये कोणत्या पण अँगल वरती व्हायब्रेट करत आपल्यापर्यंत पोहोचू शकतो. त्याच्यामधला एका अँगल वरचं कॅन्सल आउट करणंच याला काय म्हणतात, पोलरायझेशन. बस. तर मग आता हे पोलरायझेशनचा यूज काय, हे करणार कुठे यूज आपण, कहाँ पे यूज करेंगे हम इसे, दरवेळेस गोष्ट थोडी लपवणार आहे आपण, कुछ अलग भी तो सगळं लपवायचीच कामं करायची. तर इसका अलग इस्तेमाल क्या हो सकता है. तर तुम्ही पोलराइज्ड गॉगल असा शब्द ऐकलाय का, किंवा चष्मा घातल्यानंतर गाडी चालवली आहे का. आता मला तर फार सवय चष्मा घालून गाडी चालवायची. तर काय होत असते बघा, वेन एव्हर यू ड्राईव्ह बाय विअरिंग गॉगल्स, नापतोलच्या पण ऍड येत असतात ना यार, कधी कधी रात्री तुम्ही गॉगल घालून चालत असेल तर लाईट गाडी बाजूने गेल्याच्या नंतर ते सत चमकतंय, आमचा गॉगल घाला काहीच चमकणार नाही, बघितलंय का. तर असं असतंय, ठीक आहे. तर काय होतं त्याच्यामध्ये, वेन एव्हर यू विल सी लाईट थ्रू अ नॉर्मल ग्लास, त्याच्यामध्ये काय होतं, असं ग्लेअर येतो. ग्लेअर समजतंय का तुम्हाला, अगर इफ दिस इज सम लाईट, तर याच्यामध्ये अशी एक लंबी लाईन येते असे, यू सी दिस टाइप ऑफ स्टार्स. अरे असं दिसतंय का लाईटाच्या आजूबाजूला, चष्म्यातून बघितल्यानंतर किंवा काचेतून बघितल्यानंतर असे काटेकाटे दिसत असतात थोडेसे आजूबाजूला. दिस इज ऑल कॉल्ड ॲज ग्लेअर. हे लांब अशा लाईन दिसत असतात ना, तर दिस इज कॉल्ड ॲज ग्लेअर. तर हे जी ग्लेअर येत असते ना, तर याला कॅन्सल आउट करायसाठी वी नीड पोलरायझेशन. आणि हे जेव्हा आपण कॅन्सल आउट करू, अगर ये सब चला जाएगा तो क्या दिखेगा, विल सी द क्लॅरिटी ऑफ द इमेज इज मोर. याच्यामुळेच आपलं इमेज, आता हे जे चमकतं याच्या मागे काय ऑब्जेक्ट आहे हे क्लिअरली दिसेल का आपल्याला, नाही. का बरं, कारण ते चमकतंय ना समोर. जरी आपण याला कॅन्सल आउट केलं तर काय होईल, मागचं जे आहे ते क्लिअर दिसेल. सो दिस इज युज्ड इन ग्लासेस. आता तुम्ही कार चालवतात, कार मधून सुद्धा दिसून येतं हे. सो कारला जर पोलराइज्ड ग्लास जर लावला आपण, तर जे ग्लेअर आहे बिकॉज ऑफ द लाईट्स ऑफ द अदर कार्स, जो लाईट असं चमकतो एवढा मोठा, तो आपण कमी करू शकतो. ॲट द सेम टाइम इट इज ऑल्सो युज्ड इन गॉगल्स ऑल्सो. तर गॉगल झाल्याच्या नंतर आता बऱ्याच वेळेस आपण जर साध्या फोननी आपण टीव्हीचा फोटो काढायला गेलो तर टीव्हीचा फोटो क्लिअर येतो का, नाही. का बरं येत नाही, कारण तिथे पण ग्लेअर होत असतंय, असं एकदम ब्राईट होऊन जाते टीव्ही.
बट ऍट द सेम टाइम जर आपण पोलराइज्ड ग्लास असलेल्या कॅमेराने जर फोटो काढला आपण, तर पोलराइज्ड ग्लास असलेला कॅमेरा काय करतो, ते जे पण काही ग्लेअर होत आहे इट कॅन्सल्स इट आउट, आणि त्याच्यामुळे आपल्याला टीव्हीचा पण एक क्लिअर इमेज दिसतो. तुम्ही मूवीज मध्ये वगैरे जर एखादी टीव्ही वगैरे कुठे काही दाखवलं असेल तर ती क्लिअर दिसते. का बरं? कारण त्यांचा जो ग्लास आहे इट इज ऑलरेडी, म्हणजे त्या कॅमेराचा ग्लास, हा टीव्हीचा नाही, कॅमेराचा जो ग्लास असतो समोरचा लेन्सचा दॅट इज पोलराइज्ड. त्याच्यामुळे हे जे ग्लेअर आहे हे कमी दिसतं आणि वी गेट अ क्लिअर इमेज. कळालं आता? मी खूप सारे तुम्हाला आता इसके बहुत सारे मैंने क्या बोलते एग्जांपल्स बताए, एप्लीकेशन बताए. अभी इसमें से हम कुछ लिखते हैं. बट त्याचे एक्झाम्पल्स लिहायच्या आधी फर्स्ट विल राईट की असे कोणते कोणते एलिमेंट्स किंवा असं कोणतं कोणतं काय ऑब्जेक्ट्स आपल्याकडे अवेलेबल आहे विच कॅन डू द पोलरायझेशन ऑफ लाईट्स. ठीक आहे. त्याच्या अगोदर एक हेडिंग टाका छोटीशी तिथेच, उसके नीचे ॲज पोलरॉइड्स. पोलरॉइड्स काय असेल पोलरॉइड? काय वाटतंय क्या हो सकता है पोलरॉइड्स? हा अरे सांगा यार, माहिती तुम्हाला पण बोला पटकन. विच डज पोलरायझेशन ऑफ लाईट. हे शो नाही करणार, हे पोलरायझेशन ऑफ लाईट घडून आणणार. ठीक आहे. तर लिहा अ मटेरियल विच पोलरायझेस लाईट. पोलराइड्स काय असतं? अ मटेरियल विच पोलरायझेस लाईट. त्याच्यामध्ये लिहा टौरमोलिन. TOURMALINE. टौरमोलिन. टर्मरिंड नाही. टर्मरिंड म्हणजे काय असते? टर्मरिंड म्हणजे काय असते? टर्मरिंड टर्मरिंड वॉट एव्हर. हा ते काय असतंय? हा हळद. टर्मरिक असते ना ते, सॉरी सी असते, डी नसते, सॉरी सॉरी सॉरी. म्हणजे मला कुछ तो गलत लग रहा है. त्या हळदीमध्ये पण एक ऍसिड असते. विच ऍसिड इज दॅट? यू नो? हा हा इट इज टार्टरिक ऍसिड. टमाट्यामध्ये कोणतं असतंय? हा नाही, ऑक्झॅलिक ऍसिड. ऑक्झॅलिक ऍसिड नसेल त्यामध्ये. इट इज समथिंग, इट इज टॅनिक ऍसिड. आणि ऍपल्स मध्ये हा ऍपल मध्ये कोणतं ऍसिड असतंय? इट इज मॅलिक ऍसिड. ये सब पता होना चाहिए. विनेगर मध्ये ऍसिटिक ऍसिड. हा तुम्ही हे टर्मोलिन का असे दाखवायचं रे.
बघा हे अशा प्रकारचा एक हिरा असतो, दगड टाईप असतो, असा हिऱ्यासारखा दिसतो. दिस इज युअर टर्मोलिन अँड दिस इज अ नेचुरल पोलरॉइड. ओके, पता तो होना चाहिए लिख रहे हैं होता क्या है, दिखता कैसा है. तुम्हाला नसते कशी खास, खरंच असं होत असतं का रे असं बघायचे. हे लिहा, टर्मोलिन लिहिलंय, इज अ नॅचरल पोलरायझिंग मटेरियल, इज अ नॅचरल पोलरायझिंग मटेरियल. त्याच्यानंतर खालच्या लाईन वरती लिहा, कॅल्साइट calcite or quartz crystal. Also act as Polaroids. Okay, लिहिले इथपर्यंत. तर we have studied till now that sound is a wave, light is also a wave. बरोबर. Can we do polarization of sound? हो सकता है क्या? सोचो एक बार. इथे काय केलं आपण, कशामुळे झालं पोलरायझेशन, आणि साऊंड मध्ये तसं होऊ शकतं का, हो की नाही. सोचो एक बार, जरा दिमाग पे जोर लगाओ. हो की नाही, हो सकता. वी कॅन डू पोलरायझेशन ऑफ साऊंड. हा, तर इट इज नॉट पॉसिबल. ठीक आहे, पोलरायझेशन ऑफ साऊंड इज नॉट पॉसिबल. वाय? Because it is a longitudinal wave and not a transverse wave. बरोबर. ट्रान्सवर्स वेव्ह मध्ये काय होतं, द मोशन ऑफ पार्टिकल इज परपेंडिक्युलर टू द प्रोपोगेशन. हे असं व्हायब्रेट करत येणार आपलं पार्टिकल, किंवा व्हॉट एव्हर वेव्ह इट इज, इट विल व्हायब्रेट इन दिस डायरेक्शन. आणि ह्या डायरेक्शन, पर्टिक्युलर डायरेक्शन मधलंच आपण काय करणार आहे, त्याचं ते वेक्टर्स आपण कॅन्सल आउट करणार आहे. बट साऊंड मध्ये काय होणार आहे, ऐसा डायरेक्शन में रहेगा, ऐसे में क्या कैंसल करोगे, काही कॅन्सल आउटच होणार नाही ना. बरोबर. तर लिहा एक स्टेटमेंट लिहा, स्टार करून लिहा स्टेटमेंट, और उसमें लिखना कि पोलराइजेशन इज पॉसिबल इन ओनली, पोलराइजेशन इज पॉसिबल इन ट्रांसवर्स वेव्स ओनली. Polarization is possible in transverse waves only. आता लिहा uses of Polaroids. Uses of Polaroids आपण जे आतापर्यंत डिस्कस केलं, कॅमेरा, ग्लेअर एंड गॉगल्स एंड ऑल दैट, अभी वो लिखना तो पड़ेगा, डिस्कस तो कर लिया, बट अभी राइट इट अंडर द हेडिंग ऑफ यूजेस ऑफ पोलरॉइड्स. 1. टू अवॉइड ग्लेअर ऑफ लाईट. ग्लेअर समजले ना, काय सांगितलं तुम्ही, काय होतं ग्लेअर, जे लाईट चमकतं एक्स्ट्रा वालं, ग्लेअर ऑफ लाईट. दॅट वॉज द फर्स्ट यूज ऑफ पोलरॉइड. त्याचा मेन हे कुठे केलं, अवॉइड केलं जाणार, याचा सगळ्यात मोस्ट यूज्ड, इट इज यूज्ड मोस्टली इन द
windshield of cars. To avoid glare of light in, लिहा पुढे असं windshield of cars. सेकंड मध्ये लिहा in microscopes, then camera, त्याच्यानंतर नेक्स्ट लिहा LCD, खालच्या लाईन वरती या हे LCD डिस्प्ले याच्यामध्ये पण काय यूज केलं जातं, पोलराइड्स. LCD चा फुल फॉर्म काय बताया मैंने, हाँ LCD LED, हाँ त्याच्यानंतर तुमचं आणखी असतंय असते काय, वाचलंय का, हा हे सब पडा आहे. हे खालची तरी ठीक आहे, हे ऐकलंय काय असतंय, एमोलेड काय असतंय, नाही माहिती, अरे फोन वापरता ना, हा एमोलेड इज अ टाइप ऑफ डिस्प्ले. हे काय असतंय, असं टीव्ही है ना, जसे टीव्हीचा जो डिस्प्ले असतोय दॅट इज इट इज ऑफ टू टाइप्स, वन इज LCD अँड वन इज LED. उद्या सगळ्यांचे फुल फॉर्म शोधून आणायचे, लिहून घ्या. एंड विद दिस हमारा सबसे लंबा चैप्टर comes to an end. It was almost 15 lectures long. मी सुरू करायच्या वेळेस सांगितलं होतं की सबसे लंबा चलने वाला चॅप्टर है ये. हा सगळ्यांचे फुल फॉर्म घेऊन आणायचे. तुम्हाला ते LED हे सगळीकडे तर आहे, बट मग हे O चा अर्थ काय, MO चा अर्थ काय आणि या PO चा अर्थ काय, ये सब कुछ ढूंढ के लाने का. ओके. And tomorrow we'll start with basics of electrostatics. इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये पण आपल्याला जास्त नाही विचारला जाणार काही, जस्ट थोडे मधले कन्सेप्ट विचारले जातील, बट मोस्टली द क्वेश्चन्स अबाउट द करंट इलेक्ट्रिसिटी विल बी आस्क्ड फ्रॉम युअर करंट इलेक्ट्रिसिटी ओनली. स्टॅटिक चार्ज वरती नाही विचारलं जाणार, म्हणजे जे करंटशी रिलेटेड आहे, चार्जशी रिलेटेड आहे, स्टॅटिक चार्ज वरती जास्त क्वेश्चन नाही विचारले जात. You will be asked most number of questions from current electricity. Okay? तो आज के लिए फिर अभी हम यहीं पे खत्म करते हैं लेक्चर. ठीक है, चलो बाय बाय.